नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। बहुजन समाज पार्टीच्या वतीने कल्याणकारी दिवस साजरा। आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप। महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराने परिसीमा गाठली। सुनील ओहोळ। बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी जलकल्याणकारी दिवस साजरा करण्यात आला। शहरालगत असलेल्या नगर कल्याण रोडवरील अनंत ऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून या उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख, विधानसभा प्रभारी गणेश बागल, सलीम अत्तार, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, नगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, कचरू लक्षरे, दत्तूगिरी, रामा लष्करे, संतोष मोरे, मनीषा जाधव, अजित यादव इत्यादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक यावेळी उपस्थित होते। सुनील ओहोळ म्हणाले की बहुजन समाज पार्टी उपेक्षित वर्गाचे नेतृत्व करत असून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे। पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या बहन मायावतीजी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पुढे जाण्याचे काम करत आहेत। देशासह महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराने परिसीमा गाठली आहे। धार्मिक तेढ निर्माण करून संविधान धोक्यात आणण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत। यासाठी नागरिकांनी जागरूक होऊन लोकशाही टिकवण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। उमाशंकर यादव यांनी समाजातील घटक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी बसपाच्या माध्यमातून त्यांच्या समवेत उपक्रम घेण्यात आला। परिस्थितीवर मात करून शिक्षणाने दिव्यांग विद्यार्थी भवितव्य घडवत आहे। त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले। राजू शिंदे यांनी पक्षाचे ध्येय धोरण स्पष्ट करून जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत होत आहे। प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेने व बहुजन समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले। दिव्यांग विद्यार्थ्यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते केक कापून त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले, तर त्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। आज परम आदरणीय बहन कुमारी मायावती यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून आपण आज या ठिकाणी आनंद ऋषीजी यांचं इथे जे दिव्यांग आश्रमशाळा आहे या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि केलेला आहे। या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांनी या ठिकाणी चांगलं आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दलही मी त्यांचं आधी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि इथे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पाहून खरोखर प्रेरणा मिळते। आता एका मुलाने तोंडाने त्याचं नाव वगैरे लिहून दाखवलं, बाकीचे मुलं पण हुशार आहेत आणि इथे जो शिक्षक वर्ग आहे त्यांनी खरोखर त्यांचं कौशल्य पणाला लावून ह्या मुलांना ते घडवत आहेत। त्या सर्व शिक्षक स्टाफचं देखील मी अभिनंदन करतो। परम आदरणीय बहन कुमारी मायावती यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मान्यवर काशीराम साहेबांच्या बरोबर काम करून देशभरामध्ये आज उपेक्षित वर्गाची जी फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे ती जोमाने चालवलेली आहे। जो वर्ग आजही जगण्यासाठी फडफडत आहे अशा वर्गासाठी बहुजन समाज पार्टी काम करते आणि देशभरामध्ये आपण जर बघितलं तर हे काम अतिशय हिरिरीने केलं जातं आदरणीय बहन कुमारी मायावती यांच्या नेतृत्वामध्ये। का आजही आपण जर बघितलं जो उपेक्षित वर्ग आहे का ज्याला 2 टायमाचं अन्न मिळत नाहीये, अनेक वर्ग असा आहे का ज्याला 10 बाय राहायची जागा देखील नाहीये, अन्याय अत्याचाराने मोठा कळस गाठलेला आहे, स्त्रियांवरील अन्याय अत्याचार वाढलेले आहेत। तसेच देशभरामध्ये धार्मिक तेढ निर्माण केली जाते, जातीय दंगले निर्माण केले जातात आणि हे सगळं थांबवायचं असेल तर बहुजन समाज पार्टी आणि आदरणीय बहन कुमारी मायावती ह्या प्रामुख्याने यांचीच आज देशाला गरज आहे। आणि ह्या सत्तेमध्ये जर आले आणि आदरणीय बहन कुमारी मायावती जर खऱ्या अर्थानं जर त्या देशाच्या PM झाल्या तर देशभरामध्ये संविधान लागू होईल आणि देशभरामधील जो उपेक्षित आहे किंवा जे घटनेने जे काही निर्माण केलेले आहे ती खऱ्या अर्थाने संविधानाचं राज्य देशभरामध्ये निर्माण होईल। आणि आज मी संपूर्ण देशवासियांना आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना अपील करतो का या देशामध्ये खरोखर जर संविधानिक मार्गाने जर सत्ता निर्माण करायची असेल संविधानाची आणि सर्व समाजाला देशातील जर सुखाने आणि गोविंदाने जर राहायचं असेल, उपेक्षित वर्गाला जर न्याय मिळवायचा असेल
तर आदरणीय बहनकुमारी मायावती यांच्या नेतृत्वामध्ये आणि बहुजन समाज पार्टी यामध्येच खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो। मी सर्व बहुजनांना, सर्व देशवासियांना आज बहनकुमारी मायावती यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत। आज या ठिकाणी आनंद ऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालय मतिमंद मुला मुलींसाठी या दोन्ही संकुलामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अहमदनगर जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस या दिव्यांग केंद्रामध्ये या ठिकाणी साजरा केला। त्याबद्दल बहुजन समाज पार्टीचं या ठिकाणी प्रथमतः मी संस्था परिवाराच्या वतीनं आणि दिव्यांग परिवाराच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करतो। आणि त्यांनी आज बहिणजींचा वाढदिवस ह्या दिव्यांग परिवाराबरोबर साजरा करून त्यांच्या आनंदामध्ये सुद्धा या दिव्यांग परिवाराला या ठिकाणी सामावून घेतलं, त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना मी समाजातील सर्व घटकांना या ठिकाणी आव्हान करेन की आपले वाढदिवस किंवा छोटे मोठे कार्यक्रम आहेत ह्या दिव्यांग परिवाराबरोबर या ठिकाणी येऊन तुमच्या आनंदामध्ये या ठिकाणी त्यांना समाविष्ट करून घ्या। आणि जर आपण त्यांना समाविष्ट करून घेतलं तर ते आपण समाजापासून या ठिकाणी वेगळे किंवा वंचित आहोत ही त्यांना जाणीव होणार नाही आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील आणि समाजामध्ये जी दरी आहे ती दरी कालांतराने या ठिकाणी अशा कार्यक्रम झाल्यानंतर ते कमी होईल। तरी छोटे मोठे वाढदिवस या दिव्यांग परिवाराबरोबर साजरे करा एवढं आव्हान करून आज माझ्या सर्व दिव्यांग परिवाराच्या आणि संस्था परिवाराच्या वतीनं मी मायावतीजींना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचा आभार या ठिकाणी प्रकट करतो।